परिस्थिती गंभीर झालेली आहे। सकाळपासून प्रशासन आणि पोलीस प्रशासन असतील, रेव्हेन्यू प्रशासन शांत राहा, सगळ्यांना ऐकू येतील। ठीक आहे, ते तुमच्यासोबत संपर्क साधतायत। गावच्या लोकांना हेच सांगायचं आहे। बाकीचे लोक मराठा समाजाचे लोक आहे, इथं काही मुलं बसवलेले आहे। काही सांगू की तुम्ही आम्ही प्रशासन काही लोकांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे। आता परिस्थिती काढण्यासाठी नाही आहे, करणार नाही आहे। महत्वाचं आहे हे आता कुठल्या वगैरे काढायचं आता परिस्थिती नाही आहे। ठीक आहे, बरोबर। तुमचं 3 मागणी आहे, इतर मोजणी करा। मोजणी आम्ही इथे AGM मॅडम स्वतः आहे ते करतील। ते डिस्प्युटेड जागा आहे, कोणाचं जागा आहे कोणाचं नाही आहे ते सगळं केल्यानंतर समजून येतील। डिस्प्युटेड जागामुळे हे सगळ्या समस्या सुरू झालेल्या आहे। सेकंड आहे की काही CCTV होते तर CCTV आम्ही घेऊ। ठीक आहे, त्याचं काही काळजी नाही आहे। 2 मिनिट थांबा, कुणी काय बोलणार समाजाचं याच्यामध्ये असतील तुम्ही स्वतः काढून घेणार असं सांगतायत, तर ते जे मोजणी होईल त्याच्यानंतर तुम्ही स्वतः निर्णय घ्या। कोणी जबरदस्ती तुमच्या सोबत करणार नाही। ठीक आहे, कोणाला कोणाचं भावना दुखायचं नाही आहे आम्हाला। ठीक आहे, तुम्ही स्वतः निर्णय घेऊन तुम्ही सगळ्या समाजाचं चांगले शिक्षित लोक आहे। ठीक आहे, तुम्ही सगळं स्वतः चांगल्या प्रकारे राहता तिथं। आता कोणताही आतापर्यंत कोणताही हिस्ट्री नाही आहे गावामध्ये की धनगर समाज मराठा समाज कोणताही भांडण नाही आहे। कशाला तुम्ही उगीच भांडण हे होत आहेत? तुम्ही स्वतः हे करा, स्वतः तुम्ही विचार करा, स्वतः तुम्ही निर्णय घ्या। सगळ्यांसोबत बसून तुम्ही मार्ग काढा। आम्ही तुमच्या सोबत आहे, कोणी जबरदस्ती करणार नाही। तुम्ही पण काही लॉ अँड ऑर्डर तुमच्या हातात घेऊ नका। ठीक आहे, आम्ही कोणत्याही समाजाला कोणी दुकानाचं काम करणार नाही। ठीक आहे, बाकी तुम्ही लोकांना विचारून घ्या। पोरं एक मिनिट